गायत्री बस ना आता काय पूर्ण रोड जाडते हा. बस झाला ना ते बघा ते किती झाडू मारते त्रिशू. मम्मी मुंबईमध्ये मारते कसा झाडू हा हा. हे बघा इकडे माझी आजी, या आजीन ते पण आता इथं झाडू मारतायत. आता ती गायत्री एवढा झाडू मारते तर ती आजी पण मारते तिकडे झाडू. आजीला पण असं ना एका जागेवरती बसायला नाही आवडत. हे बघा मित्रांनो मस्त गावाकडचं वातावरण. ते एक आजोबा तिथं झोपलेत, त्या बघा त्या म्हाताऱ्या बाया तिकडे आजी वगैरे तिथं बसलेत. ते एक आजी आहे ती इथं बसलेली आहे. म्हणजे एकदम गावचं वातावरणच वेगळं. इकडे आई बघा, इकडे आई, तिकडे ती दिदी. त्यामुळे त्या बकऱ्या पण येतात आता, त्या गावाच्या बकऱ्या पण बघून घ्या तुम्ही आता. त्रिशू बकऱ्या येतात बघ. गायत्री झालं का तुझं झाडून? चल ना मग आपल्याला जायचंय ना पाणीपुरी खायला हा. बघा ना मित्रांनो, म्हणजे मुंबईच्या वातावरणामध्ये आणि गावच्या वातावरणामध्ये बघा किती फरक आहे. तुम्ही म्हणजे विचार करू शकतात. एक वेगळंच वातावरण वाटतं डायरेक्ट. म्हणजे माहितीये का गावाकडे. हे बघा हिला किती झाडू मारते बघा ही. तिला नाही सांगितलं तरी बस ना गायत्री हा बस. डायरेक्ट हे बघा आमच्या घरासमोर अशी पूर्ण पडीक जमीन आहे मित्रांनो. इथं म्हणजे अजून प्लॉट वगैरे काय आले नाही तिकडे. असे इकडे प्लॉट वगैरे पडणार आहेत. इथं आधी म्हणजे माझे आजोबा वगैरे इकडे शेती वगैरे करायचे. ते बघा इकडे समोर दिसतात ना, इकडे शेती वगैरे पण करायचे. हे त्रिशू बकरी आली बघ, बकरी. बस गायत्री बस, चल पाणीपुरी खायला जायचंय ना आपल्याला. चला मित्रांनो आता जाऊया जरा पाणीपुरी वगैरे खायची. गायत्रीला पण घेऊन जातो बस स्टँड वरती. गावाची पाणीपुरी कशी असते काय नाही ते बघूया आपण. चला आता हे बघा आता हे सगळे जंगलामध्ये घेऊन गेले होते ना बकऱ्या. या ते बटाला चालणार आता, त्याच ना घरला चालणार म्हणजे या. ते बघा खूपच भारी वातावरण वाटतं माहितीये का मित्रांनो. इकडे खरंच भारी वाटते इकडे डायरेक्ट. हे बघा आता या घराच्या त्या बकऱ्या आहेत बरोबर इकडे येऊन गेलेत बघा. त्यांना बोलवलं नाही काही नाही. या त्यांच्या घराच्या बकऱ्या आहेत या 5-6. ते बघा दीदी इथं बांधते त्या बकऱ्यांना बघा. म्हणजे ते किती हुशार किती आहेत त्या बकऱ्या. काय आलं काहीतरी राहू दे आता. काय झालं काय त्या सगळ्या लेंड्या पडी घ्या तडी. चल पटकन. चला तर मित्रांनो इथं आता आम्ही बस स्टॉपला आलोय. बस स्टॉप म्हणजे बस स्टँड असतं हे गावाचं जे बस स्टँड असतं ना तिथं आलोय आता आम्ही. म्हणजे असं मार्केट सारखंच भरतं पूर्ण. तुम्हाला म्हणजे पूर्ण परिसर तुम्हाला दाखवूनच देतो मी. म्हणजे आमचं हे गावाकडचं ना पूर्ण आता सिटी सारखं झालं आहे मित्रांनो. जशी आपली मुंबई पुणे सिटी कशी आहे म्हणजे बऱ्याच लोकांचा काही विकास वगैरे झाला नाही, पण बऱ्याच लोकांनी एकदम मोठमोठे बिल्डिंगा बंगले वगैरे बांधून घेतलेत. बऱ्याच गोष्टींची सुखसुविधा झाली मित्रांनो इथं. म्हणजे हॉस्पिटलपासून तर सगळ्याच गोष्टींची सुविधा आहे इथं. तर तुम्ही समोर बघू शकता एवढं म्हणजे हॉटेल्स वगैरे एवढे झालेत ना, प्रमाणच्या बाहेर हॉटेल्स झालेत. म्हणजे माणसांपेक्षा नाही इथं हॉटेल्सच जास्त झालेले आहेत. विशेष नाही त्याच्याबद्दल. ते गायत्री बोलली की आधी रस वगैरे पिऊन घेऊया म्हणे. म्हणलं ठीक आहे सर रस वगैरे पिऊन घ्या. तिला ती पाणीपुरी पण खायची, पण पाणीपुरी काही व्यवस्थित वाटली नाही. म्हटलं जाऊ दे पाणीपुरी आपण नंतर खाऊया. ती बोलते जिलेबी घेऊन द्या. म्हटलं ठीक आहे. आपली गुळाची जिलेबी असते मस्त लाल लाल जिलेबी. हे बघा किती मस्त जिलेबी आहे. पण मित्राचं दुकान आहे, त्याने तर मेन म्हणजे पैसे काही घेतलेत नाही माझ्याकडनं. ते बोलते तू एवढ्या दिवसापासून भेटलाच नाही. क्लासमेट आहे माझा, मस्त गावाकडे व्यवसाय करतोय, स्वतःचा व्यवसाय करतोय. दिवसाला मस्त 5 ते 10 हजार रुपये कमवतोय तो गावी राहून. म्हणजे विषयच नाही त्याच्याबद्दल डायरेक्ट. मग चला म्हटलं आता घरी जाता जाता मासे पण घेऊन घेऊ. हे पण माझे म्हणजे आमचे नातेवाईकमधलेच आहेत. ते बघा ते मासे मस्त कापतायत ते आता. त्यांना पण म्हणजे स्वतःचा व्यवसाय चालू केला आहे, त्याच्याबद्दल पण काही विषय नाही. शेवटी म्हटलं चला आता पाणीपुरी खाऊया म्हटलं. आता हे पाणीपुरी पण घेऊन घेतो. इथं पार्सलच घेऊन घेतो. आजीला पण खूप पाणीपुरी आवडते, तर आम्ही काही इथं खात नाही. ते पाणीपुरी डायरेक्ट पार्सलच घेऊन घेऊया. त्याच्यानंतर काय ते सोयाबीन चिली वगैरे असते ना ते घेऊन घेऊया. तिला ते सोयाबीन चिली पण पाहिजे होती. म्हटलं चला आधी पाणीपुरी पार्सल घेऊन घेऊया, मग नंतर ते सोयाबीन चिली वगैरे घेऊया म्हटलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी भेटतात इथं. असं नाही की ग्रामीण भाग आहे म्हणून इथं काही भेटत नाहीत, तर तसं काहीच नाही. इथं बऱ्याच गोष्टी भेटतात. ग्रामीण भागाचा पण भरपूर विकास झाला आहे मित्रांनो. आता मी लामकणी गावामध्ये राहतो. लामकणी गावाचा एवढा विकास झाला आहे ना मित्रांनो, जो 5-10 वर्षापूर्वी काहीच झाला नव्हता तो बराच झाला आहे. चला तर जाऊया मित्रांनो घरी. चला मित्रांनो आलो ते पाणी. काय होय ना अक्का. हां
हां पाणी वाटीमध्ये द्या. अच्छा पाणीपुरी. ते आजीला जास्त पाणीपुरी आवडते म्हणून ते पाणीपुरी पण घेऊन आलोय. हे बघा त्रिशूल लगेच इथं खेळायला लागलेत. चला आत्ता झालो घरी. आता गायत्री काय जेवण बनवते ते बघून घेऊ पहिले आपण. काय बनवते गायत्री जेवणाला? हा खिचडी. बघा मित्रांनो आता काय सांगणार. ए यार परत खिचडीवरती आलीस का तू? बघा मित्रांनो आता म्हणजे मुंबईमध्ये एवढे दिवस खिचडी खिचडी देत होते, आता परत बोलते खिचडीच बनव. अरे यार नाही तुला पण जेवण बनवायला कंटाळा येतोय का? हा चालेल चल बनव. आईने सांगितलं तर बनव. मग तू सांगूया का खिचडी बनव आणि. अच्छा मासे पण आहेत ना, मग खिचडी आणि मासे बनव. मग पाणीपुरी तू पण खाऊन घे. ते पण आणलंय अजून सोयाबीन चिली का काय आहे ना ते पण आणलेलं आहे. गायत्री खिचडी कुठली बनवशील? लालवाली किती मिरची टाकतात ती मिरचीवाली? तेच मित्रांनो आता म्हणजे ते तुम्हाला ते गाव वगैरे पण दाखवलं. म्हणजे आमचं गाव तसं बरंच मोठं आहे. पूर्ण गाव दाखवायला तर काही शक्य नाही, पण जेवढं होईल तेवढं तुम्हाला नक्की दाखवणार मी. परत आमच्या ते आत्या वगैरे त्यांच्या घरी पण जायचं आहे आम्हाला. आता बुधवारी जाऊया ना काहीतरी धुळ्याला आपण. धुळ्यावर ना परत तिकडे वडजाईला पण जायचं आहे. वडजाईचे कोण आहेत का सबस्क्रायबर आमचे, किंवा धुळ्याचे कोण आहेत का? आम्ही बुधवारी येणार आहे धुळ्याला. जर आपण भेट झालीच तर भेटूया आपण. चालेल मित्रांनो चला त्यांना आता जेवण वगैरे बनवून घेऊन द्या. हे बघा आईने माझ्यासाठी बघा किती भांडी जमा करून ठेवले तिथं. हे बघा पूर्ण डब्बे वगैरे पूर्ण इथं सामान भरून ठेवलेलं आहे. हे बघा घराचा पूर्ण तुम्हाला व्हिडिओ येणारच आहे मित्रांनो. आमचं ते जुनं घर आहे नवीन घर आहे त्याच्याबद्दल व्हिडिओ येणारच आहे. आणि इथं थोडं पाण्याचं म्हणजे पाणी येतं पण एवढी टेस्ट लागत नाही, म्हणून आम्ही जो जार असतो ना 10 रुपयाचा पूर्ण भरून भेटतो मित्रांनो. कधी पण घ्यायला जा तुम्ही 10 रुपयामध्ये पूर्ण भरून देतात. पाण्याचं पाण्याचं काही टेन्शन नाही. परत थंडगार पाणी असतं तिथं. काय आलं गायत्री? त्रिशूसाठी काय देत होती? जिलेबी पण. माझा ते खिचडी बरोबर खाऊन टाक ना जिलेबी. हा मग खाऊनच घ्यायला लागेल ना, खिचडी बनवते तर. मला नाही देईन. मग आता सासू समोर पदर घेते. नाही तू कधीपासून नाही घेतला होता. हा ये बघ ए सासू समोर पदर घेत जा ना. काय वाटतं का तुला? हा काहीच नाही वाटत. एक संस्कार असतात गायत्री. सासू सासऱ्या समोर पदर राहू द्यायचा डोक्यावरती. हा मग कधी बोलली आई? मग तू काय पण चावेस तू अशी थोडी राहस का? नाही तशी बिशी काही नाही. आता तुम्ही बट आई खायल्या आज जेवण कशाला मग. चला मित्रांनो आता ते पाणीपुरी वगैरे काय आणलंय ते खाऊन घेतो आता आम्ही. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. बाय बाय. चला मित्रांनो बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता त्यांना खिचडी बनवून घेऊ द्या पहिले.